नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता जानकी जाब विचारत असते ज्योतिकाला, पण ज्योतिका आता काही बोलायलाच तयार नसते. ज्योतिका म्हणते, हे बघा मला काहीच माहीत नाही याच्यामधलं, मला माफ करा. तेव्हा आता इकडे मालती म्हणत असते की सांग खरं खरं काय आहे काय नाही. तर तेव्हा आता सुमित्रासुद्धा म्हणते, हे बघ तू जर कधी आता खरं नाही सांगितलं ना तर तुला मी पोलिसांच्या हवाले करेल आता. तेव्हा आता हे ऐकून ज्योतिका इतके घाबरते की खूपच ज्योतिकाला आता सुचत नसतं काय करावं काय नाही. ती आता ऋषिकेशसुद्धा समोर येतो आणि म्हणतो की सांग तुला कोणी करायला सांगितलं, कोणी भाग पाडलं हे करायला. तेव्हा आता विक्रम म्हणतो की पण तुला माहितीच कसं काय की शर्वरी आम्हाला मूल होत नाही म्हणून मंदिरामध्ये जाते आणि आम्हाला मूल हवं आहे हे तुला कसं काय माहिती. तेव्हा आता ज्योतिकाला प्रश्न पडतो. तर आता यामध्ये आता ऐश्वर्यासुद्धा खूप फसते. तेव्हा आता सगळ्याच्या मनात प्रश्न येतो की हो शर्वरीला मूलबाळ नाही आहे हे फक्त आम्हाला माहिती, तुला कसं काय माहिती, तू तर बाहेरची मुलगी आहे. तेव्हा आता ज्योतिका हात जोडते आणि म्हणते, हे बघा मला क्षमा करा, माझी चुकी झाली, प्लीज मला पोलिसांच्या ताब्यात नका देऊ. मी सांगते तुम्हाला खरं काय आहे ना ते मी सगळं सांगते, पण प्लीज मला पोलिसांच्या ताब्यात देऊ नका, यामध्ये माझी काहीच चुकी नाही आहे. तेव्हा आता मग जानकी म्हणते, सांग ना मग कधीची केव्हाची तुला काय सांगतोय आम्ही की सांग नाव खरं या कारणामागचं खरं कारण काय आहे आणि कोण आहे तुला सांगणारं हुसकवणारं, तुला कोण आहे यामागे. तेव्हा आता ती सांगणारच असते. तेवढंच आता लाईट जाते. तर लाईट गेल्यावर आता ऐश्वर्याचे माणसं येतात आणि ज्योतिकाचं तोंड बांधून तिला आता घरातून बाहेर घेऊन जातात. तर ती लाईट आता ऐश्वर्याच्या गुंडांनीच बंद केलेली असते. तर आता सगळेच कुठे गेले असे शांतच उभे असतात. तेव्हा आता ऋषिकेश म्हणते, हे बघा जिथे आहे तिथे थांबा, मी पटकन जाऊन बघून येतो बाहेर काय फॉल्ट झालाय काय नाही. तेव्हा आता ऋषिकेश बाहेर येतो. तर त्याला सगळ्यांची लाईट आहे ना आमचीच लाईट का नाही असा त्याला प्रश्न पडतो. तेव्हा तो आता त्या स्विचकडे जातो आणि बघतो तर काय की स्विचचे बटणं आपोआप कोणीतरी बंद केलेले असतात, म्हणजे मुद्दामच कोणीतरी बंद केलेले असतील असं त्याला वाटतं, कारण बाकीच्यांची लाईट आहे आणि आमचीच लाईट नाही आहे. तेव्हा तो मोबाईल घेतो, वरती चढतो आणि स्विच ऑन करतो. स्विच ऑन केल्यावर आता त्याच्या घरामध्ये लाईट येते. तर लाईट आल्यावर आता सगळे त्याच्याकडे बघत असतात, एकमेकांकडे बघत असतात की लाईट आली. तर आता तिथे बघतात तर काय आता ज्योतिका गायब असते. ज्योतिका कुठे गेली. तेव्हा आता ज्योतिका गायब झाल्याचं आता सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते की ही गेली कुठे. ही आता नेमकं नाव सांगणार असते की तुला कोणी भाग पाडलं हे करायला, नाव सांगणारच असते. तेवढं तिला आता गायब करून टाकलेलं असतात ऐश्वर्याच्या गुंडांनी. तेव्हा आता जानकी म्हणते की कुठे गेली ही, आता तर होती अजून, ही आपल्याला आता खरं सत्य सांगणार होती आणि गेली कुठे. तर तिला आता ऐश्वर्यावर डाऊट असतो जानकीला. तेव्हा आता ऐश्वर्यासुद्धा नाटकं करत म्हणते, कारण आता इथून तर ज्योतिका गेलेली असते. मग ती म्हणते की हा ज्योतिकाने खरंच खूप फसवलं, तिने असं करायला नको हवं होतं. आतापर्यंत ऐश्वर्याचं तोंड बंद होतं, पण आता ज्योतिका गायब झाल्यावर आता ऐश्वर्याचं तोंड परत चालू झालं. आता असा डाऊट आता जानकीला येत असतो. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो, जानकी काय झालं, ज्योतिका कुठे गेली. तेव्हा आता जानकी सांगते, अहो बघा ना लाईट गेल्यावर ज्योतिका गायब होऊन गेली, म्हणजे इथे नाहीच आहे, इकडे तिकडे कुठेच दिसत नाहीये. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो, असं कसं काय, तुम्ही कुठे होते, मग तुम्हाला थोडंसंही काही जाणवलं नाही का. तेव्हा आता ते सगळे म्हणतात, नाही ना ज्योतिका आता तर होती आमच्यासमोर, गायब कशी काय झाली, कारण पूर्ण अंधार होता, काहीच दिसत नव्हतं, एकमेकांची तोंडसुद्धा दिसत नव्हते. तर आता ऋषिकेशलाही खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आता जानकी म्हणते, बघा ना आता नेमकं ती सांगणारच होती खरं कोण आहे यामागे, पण आता तीच निघून गेली, चला आपण तिचा शोध घेऊया. तेव्हा आता ऋषिकेश आणि जानकी तिला शोधायला बाहेर जातात, बंगल्याच्या बाहेर वगैरे जातात. तर ती आता ऋषिकेश आणि जानकी अर्ध रस्ते सुद्धा जातात. तर तिला आता गाडी दिसते ऐश्वर्याच्या गुंडांची, म्हणजे तिला माहीत नसते की हे ऐश्वर्याचेच गुंड आहे म्हणून, पण तरी तिला गाडी दिसते. तर आता ते गुंड आता तिला गाडीमध्ये बसवत असतात, हे तिला चित्र दिसतं. तर त्या जानकीमध्ये हे बघा हे चालले ज्योतिकाला घेऊन. तेव्हा आता ऋषिकेशच्या पायाखालची जमीनच सरकते, कारण त्याला म्हणजे एवढी मेहनत करून तिला आणलेलं असतं, शेवटी त्याच्या बहिणीचा संसार असतो, बहिणीला फसवत असतात ती. तेव्हा आता ते गुंड ज्योतिकाला घेऊन एका ठिकाणी जातात चाळीमध्ये आणि तिला सांगत असतात की हे बघ मी आता ऐश्वर्याताईला फोन लावतो आहे, ऐश्वर्याताईशी तू आता बोलून घे काय बोलायचं आहे काय नाही, आणि तुला इथे मोशी सोडा इथून जावं लागेल.
तर आता तिला त्यांनी पकडलेलं असतं. तर आता तो ऐश्वर्याला फोन लावतो. तर ऐश्वर्या आता बाहेर येते बोलत बोलत. तेव्हा त्या ऐश्वर्या बोलते की का रे ज्योतिका आहे का तुमच्या ताब्यात? तेव्हा ते म्हणतात हो आहे ना मॅडम, बोला तिच्याशी. तेव्हा आता ज्योतिका फोनवर बोलायला लागतं. तर ऐश्वर्या म्हणते काय गं, कुठे होतं तुझं लक्ष? तू माझं नाव घेणार होती, तुला सांगितलं होतं ना की ती फाईल दे, ते पेपर दे आणि तिथून निघून ये, तिच्याशी काही बोलू नको. तुला आधी सांगितलेलं होतं ना की ते जानकी कशी आहे, ती अशी बाई आहे की तिला थोडासाही डाऊट आला ना ते सगळा डाऊट काढते, माहिती का तुला किती वेळा सांगितलं होतं मी. तेव्हा ती सांगते की हो मी तेच करणार होती, पण मग त्यांचे मिस्टर पोलीस बनून माझ्या समोर आले म्हणून मग मी घाबरून गेली, मला वाटले खरंच पोलीस आहे, असं ते त्या ऐश्वर्याला सांगत असते. तेव्हा त्या ऐश्वर्या म्हणते आता जर कधी पकडली गेली असती तू तर मी पण पकडली गेली असते, तुला थोडीशी लाज नाही का की तू माझंच नाव सांगणार होती तेव्हा. आता जा इथून, मला अजिबात दिसायला नको, तू इथे या शहरामध्ये अजिबात दिसायला नको. आता हे घे, तिला दे रे काय पैसे हवे असतील काय नाही ते पैसे दे आणि तिला म्हणा इथून हे शहर आणि हे गाव सोडून जा. तेव्हा आता ज्योतिका बिचारी तर तिची पर्स घेते आणि खूप रडत असे, कारण तिला हे गाव सोडावं लागतं. आता ऐश्वर्या तिच्यावर खूप चिडलेली असते. तर ज्योतिका तिची पर्स घेते आणि तिथून निघून जाते. तर आता इकडे ऐश्वर्या बोलत असताना त्या ठिकाणी जानकी येते. जानकी म्हणते काय ऐश्वर्या काय बोलते आहे, घरामध्ये मॅटर काय चालू आहे आणि तू इथे काय बोलते आहे, काही कामाचं होतं का तुझं? तेव्हा आता ऐश्वर्या एवढी घाबरते. ऐश्वर्याच्या म्हणजे तिला खूप घाम फुटलेला असतो. तिला असं वाटतं जानकीने तर आपलं बोलणं ऐकलं नसेल. तर आता इकडे जानकीला थोडा डाऊट असतोच आता ऐश्वर्याचा, पण मग तिच्याकडे प्रूफ नसतं म्हणून ती शांत बसलेली असते. जानकी अजिबात काहीच बोलत नाही, ती बरोबर काट्यानेच काटा काढते. तर आता जानकी बरोबर ऐश्वर्याचा काटा काढेलच, पण तिच्याजवळ थोडेसे प्रूफ आले तर तेव्हाच काढेल. तर आता मंडळी इथे ऐश्वर्या म्हणते काय नाही, मला काम होतं, माझा कामाचा फोन होता म्हणून मी बोलायला आली बाहेर, बाकी काही नाही. तेव्हा आता जानकी म्हणते की म्हणजे तिथून आता निघून जाते. तर आता इकडे मालती बॅग भरायला घेत असते. बॅग भरून घेते आणि म्हणते मी चालली आता गावाला, मला नाही राहायचं तुमच्यामध्ये. तेव्हा आता शर्वरी खूप रडत असते, सासूबाई प्लीज मला क्षमा करा, हो मला माहीत नाही की मला ही फसवत असेल. तेव्हा आता मालती म्हणते तू असं दुसऱ्याचं पाप आमच्या माथी मारणार होतीस का? तेव्हा आता शर्वरी म्हणते नाही हो, पण आता खरंच मूल बाळ होत नाही म्हणून मलाही असं वाटलं की काहीतरी करावं. तेव्हा आता मालती खूप चिडलेली असते. मालती म्हणते नाही मला तुझं तोंडसुद्धा बघायचं नाही, मला तुझ्यासोबत राहायचं सुद्धा नाही, मी चालली माझी गावाला आणि तिथेच मरेल म्हणे, मी इथे येणार नाही, तुम्हाला सांगणार सुद्धा नाही. तेव्हा आता विक्रम म्हणतो आई जरा शांत हो ना गं, मुद्दाम तर नाही केलं ना, आता फसवणूक झाली म्हणून ते सगळं समोर आलं, प्लीज क्षमा करा मला, सॉरी. तेव्हा आता मालती रागात बॅग घेते आणि तिथून निघून जाते. तर आता इकडे पुढे आपल्याला असं पाहायला मिळतं की ऋषिकेश म्हणतो की शर्वरीची सासू तिला खूप काही बोलली गं आणि खूप रागात निघून गेली. बिचारा शरूला खूप ऐकावं लागलं तिचं. आता त्यांना एकत्र कसं आणायचं काही समजत नाही. काही झालं, तिने चूक केली आहे ते मान्य आहे, पण माझी बहीण आहे ना, काही पण झालं तरी. तेव्हा आता जानकी म्हणते उद्या काय आहे? तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो ओवीचा बड्डे आहे. जानकी म्हणते ओवीचा बड्डे आहे ना, तर मग आपण प्लॅन करायचा बड्डेचा, त्यांना आमंत्रण द्यायला जायचं, त्यांच्याकडे ओवीला घेऊन जायचं, असं म्हणत आता जानकी आणि ऋषिकेश दोघंही प्लॅन करतात आणि शर्वरीच्या सासूचा राग घालवतात, असा त्यांचा प्लॅन असतो. तर ते इकडे म्हणजे इकडे आता ऐश्वर्या प्लॅन करत असते की उद्या ओवीचा बड्डे आहे ना, कसा बड्डे सेलिब्रेट करते जानकी, मी बघतेच तुझा आता, तू अजिबात बड्डे साजरा करू शकत नाही, कारण त्या असा प्लॅन करते ना की तुमचा बड्डे सेलिब्रेट होणार नाही, असं आता ऐश्वर्या प्लॅन करत असते. तर तिकडे ऋषिकेश, जानकी आणि ओवी शर्वरीच्या घरी आलेले असतात. तेव्हा आता दरवाजा वाजवतो ऋषिकेश आणि मग दरवाजा वाजवताच आता शरूची सासू दरवाजा उघडते, मालती दरवाजा उघडते आणि बघतच असते. तेव्हा आता मंडळी, आता शरूची सासू म्हणजे मालती आता ओवीशी बोलेल का, ओवीच्या म्हणजे यांच्यामध्ये सेलिब्रेशन करायला एकत्र येईल का, त्यांच्यामध्ये सहभाग घेईल का, ऐश्वर्या काय प्लॅन करेल, तिचा प्लॅन फ्लॉप होईल का, हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.